विधान परिषदेच्या 11 जागांसाठी महाराष्ट्रात निवडणूक होतीये. दरम्यान लोकसभा निवडणुकीत निसटता पराभव झालेल्या बीड लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार पंकजा मुंडे यांचं पक्षाकडून राजकीय पुनर्वसन होत आहे. पंकजा मुंडे यांची विधान परिषदेवर वर्णी लागली आहे. या निवडणुकीसाठी भाजपकडून पंकजा मुंडे यांच्यासह 5 उमेदवार रिंगणात आहेत. त्यापैकी पंकजा मुंडे यांनी मंगळवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्या अर्जासोबत त्यांनी संपत्तीचं विवरणपत्र जोडलं. त्याच पार्श्वभूमीवर जाणून घेऊयात पंकजा मुंडे यांच्याकडे एकूण किती संपत्ती आहे, यामध्ये किती सोनं आहे, किती स्थावर आणि किती जंगम मालमत्ता आहे, त्यांचा व्यवसाय नेमका काय आहे, हे सगळं जाणून घेण्यासाठी आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि अजूनही तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते नक्की करा. नमस्कार, मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखर लाईव्ह. आपण बोलतोय पंकजा मुंडे यांच्या संपत्तीबद्दल. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर भाजप नेत्या पंकजा मुंडे या विधान परिषदेच्या मैदानात उभ्या ठाकल्या आहेत. मंगळवारी पंकजा मुंडे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत विधान परिषदेसाठीचा अर्ज दाखल केला आणि त्या अर्जासोबत त्यांनी संपत्तीचं विवरणपत्र जोडलं. त्या विवरणपत्राच्या पार्श्वभूमीवर गेली अनेक वर्ष राजकारणात असलेल्या पंकजा मुंडे यांच्याकडे एकही 4 चाकी गाडी नाहीये, तर पंकजा मुंडे यांच्याकडे 45 तोळे सोनं आहे. राजकारणात सक्रिय असणाऱ्या पंकजा मुंडे यांचा मुख्य व्यवसाय हा शेती आहे. तसंच घरभाडं आणि माजी विधानसभा सदस्य निवृत्ती वेतन हेच त्यांच्या उत्पन्नाचे स्रोत आहेत. विवरणपत्राच्या माहितीनुसार मुंडे यांच्या नावे विविध बँक खात्यात मोठ्या ठेवी आहेत. एकूण 91,23,861 रुपयांच्या ठेवी त्यांच्या नावावर विविध बँकांमध्ये जमा आहेत. त्यांनी विविध शेअर आणि म्युच्युअल फंडांमध्ये 1,28,75,000 रुपयांची गुंतवणूक केली आहे. पंकजा मुंडे यांच्या स्थावर मालमत्तेची किंमत 96,73,490 रुपये इतकी आहे, तर त्यांच्याकडे 6,08,15,709 रुपये इतकी जंगम मालमत्ता आहे. पंकजा यांच्या नावावर 2,74,89,518 रुपयांचं कर्ज आहे, तर त्यांच्या पतीच्या नावावर 2,50,32,427 रुपयांचं कर्ज आहे. याशिवाय त्यांच्या पतीच्या नावे 24,77,75,918 रुपयांचं व्यक्तिगत कर्ज आहे. पंकजा मुंडे यांच्याकडे 2,84,530 इतकी रोख रक्कम आहे. त्यांच्याकडे 450 ग्रॅमचे 32,85,000 रुपये किंमत असलेले सोन्याचे दागिने आहेत. तसंच त्यांच्याकडे 4 किलो चांदी आहे. त्यांची किंमत 3,28,000 इतकी आहे. त्यांच्याकडे आणि त्यांच्या पतीकडे मिळून 45 तोळे सोनं त्यांच्या जवळ आहे. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत, त्यामुळे कमेंट नक्की करा. धन्यवाद.